माझं नाव गिरीधर ज्योतिराम चव्हाण. मी आसारानगरमध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये राहायला आहे. आमच्या भागात आमचे नेते मिट्टू तात्या सुरवसे हे शिवसेना या पक्षातून उभारलेले आहेत. ते एक सामान्य कार्यकर्ते आहेत. गेली 15 वर्ष झाले त्यांनी भागात विकास काम फक्त डोक्यात घेऊन गेली 15 वर्ष झाले त्यांनी भागात काम करत आहेत. कोरोनासारखी महामारी आली, त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न आमच्या भागात भरपूर उद्भवलेले आहेत. त्यानंतर गटरीच्या समस्या, हे त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर भागातील एक लोकांनी त्यांना एक फोन केला तर ते पहिला समस्या काय आहे हे जाणून घेत होते आणि त्याच्यावर निरसन करायचं काम हे त्यांचं असायचं. तरीही त्यांनी आपले काम हे चालू ठेवलेले होते आणि त्यांना यावेळेला शिंदे गटातून उमेदवारी मिळालेली आहे. एक सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पक्षातून उमेदवारी मिळणे म्हणजे हे त्यांचं एक नशीबच म्हणून समजायला पाहिजे. आणि त्यांनी आजपर्यंत भागाचा विकास करायचा हेच त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांच्या नावात त्यांचं नाव कल्याण आहे. ज्यांच्या नावात कल्याण आहे ते जनतेचं कल्याणच करणार. कारण त्याचा एक मुलगा आहे तो इंडियन आर्मीमध्ये आहे, तो देशसेवेसाठी राबतो आहे. दुसरा मुलगा हे नुकतंच DYSP म्हणून झालेला आहे, तो आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी राबणार, जनतेसाठी राबणार. आणि आता हे आहेत हे नगरसेवक पदासाठी उभारलेले आहेत. एक सामान्य कार्यकर्ता, लोकांना जाणणारा कार्यकर्ता म्हणून हे उभारलेले आहेत. त्यामुळे ह्यांचं पूर्ण घरानं सेवेसाठीच वाहून दिलेलं आहे त्यांनी. आणि सामान्य कार्यकर्त्याला आपण नगरसेवक नाही तर एक उमेदवार, सामान्य उमेदवार म्हणून त्यांना आपण महानगरपालिकेत पाठवून द्यायचं आहे. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सर्वांनी त्यांना विजयी करायचं आहे. हेच मी बोलतो. धन्यवाद.